कृष्ण हरी मंडळी, चला निघाले रानाकडं काहींना चारा आणण्यासाठी. ते तर मेन महत्वाचं आहे. चारा रोज चालूच आहे, एक दिवस काय बंदाई नाही. पण बरेच दिवस झाला आता आपले व्हिडिओ काय आलेले नाहीत आणि काढायला वेळ पण भेटलेला नाही. म्हटलं चला आज वेळात वेळ काढू नाही ना, नक्कीच दाव तुम्हाला. दाजींनी ऊस नेहला या मुरघास किंग आणायचे, तेव्हा मला बोलवलंय वाहू लागाय. मला म्हणले पटकर नाही य दोघं दुईकून आणू म्हटलंय. भरपूर अशी अडचण झाली या, गवत झाले प्रमाणाच्या बाहेर. मला वाटतं औषध मारून घ्यायचंय. काय झालं, पंपाचा चार्जरच जळालाय आणि वेळ नव्हता आणण्यासाठी. आता आणते. मस्त असा छान ऊस आलेला आहे. चार्जर आणला म्हणजे भनभन तर नाही. अजून घरी पण काम मस्त गायींचे बाकीच होय. निर्भय करा आहे तितकंच आहे. असलं गवत झालंय. मुरघास किंग नावाचं जे आपलं नेपियर आहे त्याच्यामध्ये प्रमाणाच्या बाहेर, त्याच्यात बी औषध मारून द्यायला सांगू. बघा इकडं असं गवत झालेलं आहे. भरपूर असं गवत झालंय, भीती वाटायचं ग. पण नाही विलाजी आता काढणं पण भरपूर असं मुश्किल आहे. चला दाजी तोडतेत मुरघास किंग. दोघांनी दुईकून केलं तर होतंय फास्ट. बघा इकडं बघा मस्त अशी आंबाड्याची भाजी आलेली या. कुणाकुणाला आवडते नक्कीच सांगा कमेंट करून. आंबाड्याची भाजी आणि नैसर्गिक पदार्थ हा जुना इतका छान की सांगाय नको. ही आयुर्वेदिक भाजी म्हणायचं थोडक्यात. हिला कसल्या प्रकारे फवारणी नसती, काहीच नसती, म्हणजे काहीच नाही. आणि खायला पण एकच नंबर लागते. 2-2 दिवस राहते, बऱ्याच दिवस राहते केल्याच्या नंतर आहे ना कव्हर पण खाण्यासाठी. आणि आम्ही सारखी बनवत पण असतो. ही बघा चिकटगुंडा, काय बाई कुठं बी चिटकायचं, चिटकायला प्रमाणच नाही. इकडं आलाय आमचा डोग्या सुपटीला. इकडं दाजींचं चालू आहे मुरघास किंग तोडाय. मग काय म्हणता मुरघास किंग दाजी? ओ मुरघास किंग दाजी, फिरायला आता 8-10 दिवस आराम केलाय तुम्ही, फिरला तर. हा कुठं सरप्राईज आहे काय आमच्यासाठी? म्हणूनच म्हणते ना असं. हा 2 दिवस जायचे. 2 दिवस जायचंय बाई. सध्या फिरतीवर. आहे. बापरे. हा पर्याय नाही गेल्याशिवाय. पर्याय नाही. इतका अर्जंट आहे का? मला सुद्धा खरंच माहिती नाही अहो कुठं जायचंय. तुला गेल्या 9-9:30 हलणार आहे. हा मग ती यावेळी जेवाय करून ठेव. होय खरोखर मला माहितीच नाही अगो. तुला काय सगळं सांगून असतं बाई. ती पण खरं या समजाच मला सांगून सांगितलं. तुला राग येईल. हा तू काय म्हणणार? हा कशाला जायचं इतकं आपण कायच करायचं. आमकच पता नाट लावून घेण्याऐवजी सगळ्यात महत्वाचं ती पण खरंय. न सांगितलं माझं चालतं व्हायचं नाट लावले एखाद्या. मी कशाला नाट लावतो? मला ते उत्तर सांगत नाही. मी कशाला नाट लावू? बाहेर त्याने विचारलं ना हा कुठं चाललाय, हा माझं कामच नाही होत नाही ना. म्हणजे ती काय म्हणते हटकून आहे, हटकून आहे. बरं खरंच नाही काम. हा त्यामुळे मी ना म्हणजे सांगतच नाही. रिअल मध्ये कुणालाच हटकायचं नाही ना. आपण चांगलं कामाला चालू लागतो. हा त्याने म्हणायचं तू कुठे चाललाय रे, त्याने चाललाय रे म्हणलं की तिथं झटकाच बघतो.
होय नाटका नको. म्हणजे जुनं माणसं म्हणायची कधी कुणाला जाताना हटकायचं नाही. खरंय खरंय ते. हा खरंय खरं आहे ना. खरंय. मी तरी कुठं हटकते तुम्हाला. एखाद्याचं सकाळ सकाळ होय कुठं जाता नाही ना हा एखाद्याचं तोंड बघायचं नाही. होय एखाद्या म्हणजे कवचित एखाद्याचं का. एखाद्याचं तोंड ते घेतलं ना हा काम करत नाही. होय मला इथून मागं जाणवलं असलं त्याचं तोंड बघितल्यावर काही काम नाही झालं हा 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 तर त्याचं आयुष्यात बघायचं नाही. ते घरी आला ना हा तर त्याचं तोंड बघायचं नाही. त्याने आपल्याला बोलत असं आपण दुसरीकडे बघून बोलायचं. होय झालं तरी आपल्याला काय लावून घ्यायची एखादी. तसं बी असतं का मला आजच माहिती आहे खरंच माहित नाही. आता सांगत आहे. कोणी चाललं कुठं हा तर कुठं चालणार आता मी म्हणायचं नाही. आपल्या घरचं जाऊ दे बाहेर त्याला बी म्हणायचं. होय कशाला एखाद्याला साधासाठी आपली तेव्हा लोकांची आपल्याला ती पण आहे बरोबर आहे. काहींचे काही मोठे काम असते काय अर्जंट असते काही बी असतं. काही पण असते बरोबर आहे. मला तर लय भारी असं झाले हा ना काम होतं म्हणून बोलीते. हा तिथे एखाद्या दरिद्राचं तोंड बघितलं की तिथे गेले की त्याने म्हणायचं साहेब गेलाय येऊ द्या ये. दुपारून परवा हा ये बरोबर परवा आलो का ना किती बरं माणूस लयदा आलात लयदा बरोबर आहे. तोंड बघायचं नाही तरी ती पण खरं आहे आताशी मला कळलं म्हणजे मी ऐकलंय लय जणांचं असं ऐकलंय या कुणाला हटकायचं नाही पण आपण कधी हटकण्याचा प्रश्न तुला वाटेल मला म्हणतो नाही बा मला कशाला म्हणता तुम्ही. तुला बी म्हणाय बसलो तू काय बाप बिप काय माझा तुला बी म्हणाय बसलो तो सुद्धा हटकायच नाही. तसं मला हटकाय नाही तुला काय वाटलं. भांडण करू नका एकदा सांगू नको पैसा आहे माझ्या हातात. एकदा भांडणाचा व्हिडिओ टाकला होता समद्यांनी कमेंट केला तुम्ही ताई दादा खरोखर रिअल मध्ये म्हणजे समद्यांनी सांगितलं तुम्ही इतके छान आहेत दोघ जण खरोखर म्हणजे तुम्ही कधी भांडू पण शकत नाही आणि तुमचे भांडणं होऊ पण शकत नाहीत. होऊ शकतो भांडणं होऊ शकतो आणि तुम्ही भांडणाचे व्हिडिओ टाकू पण नका. कसं आहे तुम्ही खरंच आपण व अरे हे इतका बेकार माणूस आहे. चालता चालता लोकांना तोंडावर गोडं लावतो पण खरं खोटं ना खरं पाहिजे. नाही खरोखरच वाट बघणार नाही मी जीवनभर तुझी. असं काय आहे गाणं आहे ते रे. नाहीतर म्हणता ताई बघा गाडा भरून झालाय. चला आता निघालोत घराकडे. काय आले आलो घरी. इथवर याला बी गाडी लागते आम्हाला. काहीच करते तू तेवढं आहे बाय माझ्यासारखे आईश कुणाच्या आहे का तरी. आलो आलो आलो. चला आता संध्याकाळचा वेळ झालाय. गाईंला आता सोडलंय गोठ्यामध्ये चारा बिरा आणून झालंय मस्तपैकी. डमाला नेलती चारा आहे पण पळूनच आली. इकडे बघा हे चारा इकडं बी ऊस आणून ठेवलाय. इकडं मुर्गा स्टिंग आणलंय. शापूची भाजी इतकी छान आली ना मस्तपैकी शापा आलाय लय म्हणजे लय छान. हा बघा बघू आता संध्याकाळी नाहीतर उद्या सकाळ पोरांच्या डब्याला करन. संध्याकाळी नाही ना आता कोथिंबीर घेते. हा आले मस्त अशी गावरान आहे. गावरान धने होते मस्तपैकी. गावरान सारखं मजा नाही गावरान भेटत पण नाही सध्याला. आता तसले हायब्रिड धने असते पण ही मला माझ्या मामाच्या मुलीने खरोखरच तिने गावरान धने असे दिलते. म्हणली काय लावून बघ कसं काय लागतात खायला काय होते. घर लावून घेते पण एकच नंबर मस्त वास मारते मस्त असं. चला आता चहा बनवायचा आहे. अजून चहा प्यायचा आहे. चला आता इथंच एंड करते. बाय बाय तुम्हा सर्वांना. शुभ संध्याकाळ.